धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोधातील दशक 11वा समास चौथा विवेक निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत. या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी विवेकाचे महत्त्व स्पष्ट करतात. विवेक म्हणजे नित्य अनित्य, सत्य असत्य, आत्म अनात्म यांचा सूक्ष्म विचार करून योग्य निर्णय घेण्याची बुद्धी. या निरूपणात समर्थ सांगतात की विवेक नसल्यामुळे मनुष्य विषयासक्ती, अहंकार, भ्रम आणि अज्ञानात अडकतो. देह, धन, मान, अपमान हे सर्व अनित्य आहेत, तर आत्मा नित्य व अविनाशी आहे. हे ओळखणे म्हणजेच विवेक. विवेकामुळे मन स्थिर होते, वासनांचा क्षय होतो आणि साधक योग्य मार्गाने चालू लागतो. अविवेकामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणे होते, तर विवेकाने आत्मज्ञान व मुक्तीचा मार्ग सुकर होतो. समर्थांचा निष्कर्ष असा आहे की भक्ती, ज्ञान आणि आचरण यांना दिशा देणारा मुख्य दीप म्हणजे विवेक. विवेक जागृत झाला की साधकाला खरा परमात्मा ओळखता येतो आणि जीवन सार्थकी लागते. विवेक हाच साधनेचा पाया आहे. हा या समासाचा मुख्य संदेश आहे. या समासाचं वाचन आपण करूयात. श्रीराम. ब्रह्म म्हणजे निराकार, गगना सारिखा विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म श्रीराम. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ बोलिजे तया श्रीराम. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी श्रीराम. या वेगळे जड पदार्थ, तेने विनदेह व्यर्थ, तेने चिकळे परमार्थ सकळ काही श्रीराम. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग देवची चालवी श्रीराम. चंचळे विन निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना बरे पहा श्रीराम. चंचळ निश्चळाची संधी, तेथे भांबावते बुद्धी, कर्म मार्गाचे जे विधी, ते मग ऐलीकडे श्रीराम. देव या सकळांचे मूळ, देवास मूळ ना डाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी श्रीराम. निर्विकारी आणि विकारी, एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी देखत देखता श्रीराम. सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ, तेची करावे प्रांजळ पुनः पुन्हा श्रीराम. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निर्शलिया, विकार कैचा श्रीराम. या कारणे विकारी, साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी, मानिता हे श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार, या वेगळा निर्विकार, कळा या साखी सारासार, विचार केला श्रीराम. सार असार दोन्ही एक, तेथे कैचा उरला विवेक, परीक्षा नेनती रंक, पापी करंटे श्रीराम. जो एकची विस्तारला, तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला, निर्विकारी नव्हे श्रीराम. ऐसे प्रगटची आहे, आपुल्या प्रत्यय पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना श्रीराम. जे अखंड होत जाते, जे सर्वदा संहारते, रोकडे प्रचिती सैते जनामध्ये श्रीराम.
एक रडे एक चरफडी, एकाची धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी, दुकळले जैसे श्रीराम. नाही न्याय नाही नीती, ऐसे हे लोक वर्तती, आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन श्रीराम. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे श्रीराम. म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा श्रीराम. सारगार एकची सरी, तेथे परीक्षेस कैची उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी श्रीराम. जेथे परीक्षेचा अभाव, तेथे दे घाव घे डाव, सकट तारिखा स्वभाव लौंदपणाचा श्रीराम. घेव येतेची घ्यावे, घेव नये ते सांडावे, उंच नीच ओळखावे, त्या नाव ज्ञान श्रीराम. संसार सांतेस आले, एक लाभे अमर झाले, एक ते करंटे ठकले, मुद्दल गेले श्रीराम. जाण त्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे, वमक जैसे श्रीराम. ते वमक करी प्राशन, तरी ते श्वानाचे लक्षण, तेथे शुचिष्मंत ब्राह्मण काय करी श्रीराम. जेही जैसे संचित केले, तयास तैसेची घडले, जे अभ्यासी पडोन ठेले, ते तो सुटेना श्रीराम. एक दिव्यान्ने भक्षिती, एक विष्ठा सावडिती, आपल्या वडिलांचा घेती स्वाभिमान श्रीराम. असो विवेके विन, बोलणे ती तुकासीन, कोणी एक एक श्रवण मनन केलेची करावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विवेक निरूपण नाम समास चौथा समाप्त. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय.